पण या पूर्ण विषयाला लोकांना सहज समजावं म्हणून तुम्ही एक पुस्तक पण लिहिलंय, AI अनझिप्ड. AI अनझिप म्हणून. तर मुळात अशा पुस्तकाची आता जे तुमचं पुस्तक आलंय ते जे AI डेव्हलप करताय त्यांच्या उपयोगाचं आहे की ज्यांना AI वापरायचंय त्यांच्या उपयोगाचं? कोणी त्याचा जास्तीत अगदी साध्या सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे हे. पुस्तक इंग्रजीत जरी असलं तरी अगदी एखादी कादंबरी वाचतोय असं ते पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे. मी आणि माझं को ऑथर आहे अमित जाधव, आम्ही दोघांनी मिळून लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट 3 ते 4 चॅप्टर्स असे दिलेले की त्याच्यात सगळे टूल्स दिलेले आहेत आणि अनेक लोकांना टूल्स खरे कुठले आहेत AIचे माहिती नाही. ChatGPT सोडलं तर बऱ्याच लोकांना, कॉमन माणसाला टूल्स माहिती नाही. तर त्या सगळ्या टूल्स, वेगवेगळ्या क्षेत्रात लागणारे जे टूल्स आहेत त्या सगळ्यांची माहिती आपण दिली आहे. त्याच्याच बरोबर शेवटचे जे 4-5 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण फोकस केला आहे केस स्टडीजवरती की कुठल्या क्षेत्रात कोणी कुठलं टूल वापरलं आणि त्याचा कसा उपयोग झाला. एखादा बेकर शॉप होता तर त्याला त्याचा कसा उपयोग झाला. इनफॅक्ट कॉल सेंटर्समध्ये सारखं सातत्याने एकच एक आन्सर द्यायला लागतं बरेचदा आपल्यालाही कॉल सेंटरमध्ये. तर बॉटचा उपयोग कसा करू शकतो आपण. इवन आपण जे HR प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी स्क्रीनिंगसाठी बॉटचा उपयोग करून इनिशियल स्क्रीनिंग कसं करू शकतो. हे सगळे केस स्टडीज आपण त्याच्यामध्ये दिले. हेल्थकेअरच्या केस स्टडीज आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहे की अनेकदा असं झालं की मेडिकल प्रॅक्टिशनर्स, रेडिओलॉजिस्ट वगैरे जे असतात त्यांनी जे कॅन्सर डिटेक्शन अनेकदा झालेलं नाही आहे कारण आपली जी ह्युमन आई आहे त्याच्यातून काहीतरी एरर राहतो. पण या सिस्टममधून आपल्याला डिसिजन मेकिंगचं एक माध्यम आहे. माझं असं म्हणणं नाही आहे की AI आपलं डिसिजन घेईल. AI आपल्याला सांगेल की हे शक्यता आहे, तुम्ही बघून घ्या. तर आपल्या मेंदूने त्या डॉक्टरनी त्याचा उपयोग करायचा आणि असे अनेक केसेस झालेले आहे की जिथे आपण याचा उपयोग करू शकलेलो आहे. असे सगळे केस स्टडीज सुद्धा आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेले आहेत. तर मला असं वाटतं सुरुवातीचं जे 2-3 चॅप्टर्स आहेत की AI म्हणजे काय, AI कसं आलं आणि हे आजचं नाही, हे 50s मध्ये याच्यावरती अभ्यास सुरुवातीला चालू झाला होता आणि 2017-18 मध्ये ते चांगलं स्वरूप घ्यायला लागलं. आणि तेव्हाही त्यांना फ्युचरिस्टिक एक टेक्नॉलॉजीवरती काम करतात असे 2 सायंटिस्ट होते अमेरिकेत, ते काम करत होते. पण आता ते अगदी रियालिटी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसते आहे की जिथे मशीन लर्निंग आपण बघतोय आणि अनेक एरियाज आहे. म्हणजे सायबर सिक्युरिटी हा खूप महत्त्वाचा. आणि आज आपण जेव्हा कुठेतरी राईट्स होतात, मणिपूरबद्दल आपण डिस्कस करतो, तर प्रिडिक्टिव्ह प्रोग्रॅमिंगद्वारा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, इनफॅक्ट असंही आम्ही एक छोटासा अभ्यास पण त्याच्यामध्ये केला होता की जी इन्व्हेस्टिगेशन करायला 6 ते 7 महिने लागतात, AIच्या माध्यमातून 1 दिवसात आपल्याला त्याच्यातून तो निष्कर्ष काढता येणं शक्य आहे. तर त्याच्यामध्ये हाय एंड एरियाज पण आहे जसं की जिच्यात आमचे एमटेकचे विद्यार्थी वगैरे त्याच्यावरती अभ्यास करतायत. आणि अगदी लो एंड म्हटलं तर AIची बेसिक नॉलेज देणारे मायक्रोसॉफ्टचे म्हणा, AWSचे म्हणा, छोटे छोटे कोर्सेस प्रोग्राम सुद्धा उपलब्ध आहेत. तर स्पेक्ट्रमचं दोन्ही आहे एरियाज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.